रोजच घरचं खाऊन कंटाळा आला की आपण हॉटेलात जातो. तिथं आवडलेली छानशी डिश घरी ट्राय करण्यासाठी आपण सेम भाज्या वापरतो, सेम मसाले वापरतो, काही एक्झॉटिक एक्सपेन्सिव्ह इन्ग्रेडियंट सुद्धा वापरतो. हे सगळं करून टेस्ट तशी सेम असते का? याचं कारण काय तर ग्रेव्ही. आणि कुठलाच शेफ ग्रेव्ही कशी बनवतात सांगणारच नाही. मी तुम्हाला हॉटेलमध्ये ग्रेव्ही कशी बनवतात दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवताना बऱ्यापैकी 20-25 किलो कांदा एका वेळी वापरतात. या 20-25 किलो कांद्याच्या बारीक स्लाइस केल्या जातात. कांदा कापणे हे खरंच खूप हेक्टिक काम आहे, पण शेफ लोकांना खूप चांगली प्रॅक्टिस असते. यामुळेच हे अवघड काम सुद्धा ते इफर्टलेसली करतात. कांदा कापून झाला की तेलामध्ये भाजून घेतला जातोय. कढईमध्ये साधारणतः 3 लिटर तेल असेल आणि अंदाजे अर्धा किलो कांदा या तेलात भाजून घेतला जातो. अशा बॅचेस करत राहतात. कांदा कापताना आणि तेलामध्ये भाजून घेताना खूपच स्ट्रॉंग असा कांद्याचा वास येतो आणि डोळ्यांना सुद्धा चांगलाच त्रास होतो. पण थोड्याच वेळात चांगला परतला की मात्र खरपूस भाजलेल्या या कांद्याचा खूप छान वास यायला सुरुवात होते. बिर्याणीसाठी कांदा वापरतात तो हा असा भाजूनच. या भाजलेल्या कांद्यामुळेच खरं तर बिर्याणीला टेस्ट आणि फ्लेवर येतो. कांद्यासोबतच मगजबी, काजू आणि पांढरे तीळ वापरतात. या इन्ग्रेडियंटचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. 20-25 किलो कांद्यासाठी 1 किलो तीळ, 1 किलो मगजबी आणि 1 किलो काजू वापरणं गरजेचं आहे. 1 तास या तिन्ही वस्तू गरम पाण्यात भिजवून ठेवल्या जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, यात काजू तर कुठं दिसतच नाहीयेत. शेवटी पेस्टच करायची असल्याने काजूची कणी किंवा तुकडा काजू कॉस्ट कटिंग करण्यासाठी वापरला जातो. तासाभरानंतर काजू, मगजबी आणि तीळ यांचं हे भिजलेलं मिश्रण थंड पाण्यानं धुवून घेतलं जातं आणि यातल्या इम्प्युरिटीज काढून टाकल्या जातात. या ज्या 2 जाळ्या आहेत त्यातली ही जाळी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी वापरतात. याचे होल थोडे मोठे असतात आणि थोडं आणखीन लहान होल असलेली ही जाळी ग्रेव्हीसाठी वापरतात. पण या जाळ्या कशाच्या आहेत तर या जाळ्या आहेत पल्वरायझरच्या. जनरली प्रत्येक हॉटेलमध्ये पल्वरायझरच ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरला जातो. जाळी लावून हे मशीन भरपूर पाण्याने स्वच्छ केलं जातं आणि काजू, तीळ, मगजबी यांचं भिजवलेलं मिश्रण यामध्ये बारीक केलं जातं. एकदा नाही तर 2 वेळा बारीक करतात, ज्यामुळे ही पेस्ट खूपच क्रीमी होते. 3 किलो एकूण मटेरियल वापरल्यानंतर म्हणजे 1 किलो तीळ, 1 किलो काजू आणि 1 किलो मगजबी असे हे पूर्ण मटेरियल वापरल्यानंतर साधारण एवढी व्हाईट पेस्ट तयार होते. यानंतर भाजलेला कांदा 10 किलो कांद्यासाठी 1 किलो टोमॅटो आणि अर्धा किलो दही या प्रमाणात मिश्रण तयार केलं जातं आणि या मिश्रणाची पेस्ट तयार करून घेतली जाते. तयार होणाऱ्या पेस्टचं टेक्स्चर खूपच क्रीमी असतं आणि स्मेल खूपच स्वीट आणि टेम्पटिंग अशी असते. एका वेळी सर्व किचन टीम मिळून ग्रेव्ही तयार करण्यासाठी हार्डवर्क करत असते. कुणी कांदा कापतं, कुणी भाजतं तर कुणी पल्वरायझर म्हणून पेस्ट बनवतं. एकदा का पेस्ट तयार झाली की मसाल्यांची मॅजिक सुरू होते. तापलेल्या तेलामध्ये तमालपत्री आणि मसाले भाजून घेतले जातात. हा मसाला प्रत्येक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि प्रत्येक हॉटेल आपली ही रेसिपी सिक्रेट ठेवायचा प्रयत्न करते. पण जनरली 2 भाग वेलची आणि 1 भाग इतर खडे मसाले, ज्यामध्ये लवंग, काळी मिरी, दालचिनी, बदाम फूल, जिरे असे मसाले असतात. यांची पावडर तयार करून तमालपत्री सोबत भाजून घेतली जाते आणि यामध्ये अर्धा किलो आलं, अर्धा किलो लसूण यांची पेस्ट तयार करून वापरली जाते. आलं लसूण पेस्ट आणि मसाले यामुळे ग्रेव्हीला खूपच अग्रेसिव्ह असा मसालेदार फ्लेवर मिळतो. मसाले चांगले भाजले की काजू, तीळ आणि मगजबी यांची तयार केलेली व्हाईट पेस्ट याच्यामध्ये टाकली जाते. हे सगळं मिश्रण सारखं मिसळणं गरजेचं आहे. गॅस बर्नरचं टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे जरा जरी हायगैट केली की लगेच हे मिश्रण भांड्याच्या तळाला चिकटतं आणि ग्रेव्ही खराब होते. हे खूप म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. या पेस्टमधून गरम झाल्यानंतर खूप गरम वाफ बाहेर पडते, यामुळे खूप सावधगिरीने हे सगळं करावं लागतं. तापलेल्या तेलात भाजलेले मसाले, आलं लसूण पेस्ट आणि सोबत काजू, तीळ आणि मगजबी यांची एकत्र स्मेल म्हणजे वेगळाच विषय आहे. काही ठिकाणी व्हाईट पेस्ट तयार करताना यामध्ये ओलं खोबरं आणि सोबतच सुकं खोबरं सुद्धा वापरतात. मसाले आणि व्हाईट पेस्ट भाजून तयार झालेले आहे. पेस्टला उकळ्या फुटत आहेत आणि डोळे, हात सांभाळून काम करणं गरजेचं आहे. यामध्ये आता भाजून तयार केलेली कांद्याची पेस्ट टाकली जाते. ही पेस्ट टाकताना सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. यानंतर पुन्हा एकदा सर्व चांगलं मिसळून भांड्याच्या तळाला चिकटणार नाही याची काळजी घेतली जाते. पेस्टची क्वांटिटी वाढल्यामुळे हे मिसळणं आता आणखी जास्तच मेहनतीचं झालंय. ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार झाली आहे. यात आता हलका तिखटपणा येण्यासाठी आणि कलर येण्यासाठी मिरची पूड टाकतात.
सोबतच याच्यामध्ये हळद पूड सुद्धा ऍड केली जाते. गॅसच्या बर्नरचं टेम्परेचर आता जास्त करावं लागतं आणि त्यामुळेच कंटिन्युअसली मिक्स करणं गरजेचं आहे. यानंतर याच्यामध्ये कसुरी मेथी ऍड केली जाते. यामुळं एक वेगळाच असा फ्लेवर या ग्रेव्हीला येतो. हे सर्व इन्ग्रेडियंट म्हणजे ग्रेव्ही, कसुरी मेथी, मिरची पावडर, हळद हे सर्व मोठ्या पलट्यानं मिसळून एकजीव केलं जातं. हे सर्व इन्ग्रेडियंट्स वापरून ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि या ग्रेव्हीचा वापर करून आपण आता व्हेज कोल्हापुरी बनवूयात. त्यासाठी कांदा बारीक चॉप केला जातो. या कांद्यापासून चॉप मसाला बनवला जातो. चॉप मसाला म्हणजे तेलामध्ये कांदा, टोमॅटो, हळदी सोबत भाजून घेतला जातो. असं करण्याचं कारण म्हणजे गडबडीच्या वेळी कांदा भाजण्यासाठी जास्त वेळ लागू नये. गाजर आणि फ्लॉवर स्वच्छ करून कट करून घेतलाय आणि रेंजवरच्या पॅन मध्ये तेल गरम करायला घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर यात आता कांदा, टोमॅटो यांच्यापासून बनवलेला चॉप मसाला भाजून घेतलाय. चॉप मसाला भाजायला जास्त वेळ लागणारच नाही कारण तो ऑलरेडी भाजलेला आहे. यानंतर फ्रेश कोथिंबीर चॉप मसाल्यामध्ये टाकतात. प्रत्येक वेळी एखादा इन्ग्रेडियंट पॅन मध्ये टाकला की सर्व मटेरियल ढब्बूच्या मदतीने एकजीव केलं जातं. जनरली घरामध्ये तिखट भाज्या बनवताना आपण खवा वापरत नाही, पण हॉटेलमध्ये तिखट भाज्या बनवताना खव्याचा वापर सर्रास केला जातो. याचं कारण म्हणजे भाजीच्या टेस्टमध्ये एक वेगळंच टेक्स्चर ऍड होतं आणि एक ॲडिक्टिव्ह टेस्ट तयार होते. गाजर, ग्रीन पीज वगैरे भाज्या शिजवून तयार ठेवल्या जातात. वेळेत बचत करणं हा यामागचा उद्देश असतो. शिजवलेल्या भाज्या पॅनमध्ये टाकून मिक्स करून घेतल्या जातात. यात आता मसाले टाकायचे. प्रमाणात मीठ, सोबत जिरा पावडर, धने पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, हळद, कसुरी मेथी, साखर आणि कोल्हापुरी चवीसाठी मसाला चटणी टाकली. लाल रंग येण्यासाठी यात मिरची पूड टाकली जाते. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिसळून एकजीव करून घेतले आहेत. यानंतर ज्या टेस्टसाठी आपण हॉटेलमध्ये जातो ती ग्रेव्ही ऍड केली जाते. या भाजीला क्रीमी बनवण्यासाठी फ्रेश क्रीम टाकतात. आपण या सर्व रेसिपी साने गुरुजी वसाहतीत असणाऱ्या वासू प्युअर व्हेज या रेस्टॉरंटमध्ये बनवून घेतल्या आहेत. मिक्स करून आपली व्हेज कोल्हापुरी ही डिश तयार आहे. हलकी कोथिंबीर फ्रेश फ्लेवरसाठी आणि भाजी प्लेटिंग केल्यानंतर त्यावर शाईन येण्यासाठी बटर टाकून हाय फ्लेमवर गरम करून घेतली जाते. व्हेज कोल्हापुरी रेडी आहे. कोथिंबीर आणि बेडगी मिरची गार्निश केली की भाजी खाण्यासाठी तयार आहे.